दत्त महाराजांचा भक्त म्हणून मी गेली जवळजवळ 30 वर्षे वाडीला प्रत्येक गुरुवारी न चुकता जातो, कारण माझी त्या दत्त महाराजांच्या श्रद्धास्थानावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती आहे। दत्त महाराजांचं मूळ वास्तव हे शिरोळमधल्या भोजनपत्रात होतं। ज्या शिळेवरती दत्त महाराजांनी ताककण्या खाल्ल्या त्या शिळेचं पूजन आजही शिरोळमध्ये केलं जाते, म्हणून तर त्या ठिकाणाला भोजनपात्र म्हणलं जातं आहे। नंतरच्या काळामधलं दत्त महाराजांचं वास्तव या संगमावरती होतं, त्यामुळे त्या ठिकाणी फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्या योगाच्या माध्यमातून या विभागाचा मी आमदार झालो 2014 ते 19 आणि कन्यागत महापर्व काळाला 2016 साली। या कन्यागत महापर्वाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये मला यश आणलं आणि 2014 ते 19 या कालावधीमध्ये आपण 750 कोटीपेक्षा जास्त रक्कम या मतदारसंघामध्ये आणली। ते काम करत असताना कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेतली नाही, म्हणून कामांचा दर्जा योग्य राहिला। 3-3, 4-4 महापूर पचवून सुद्धा मी बांधकाम केलेल्या घाटांचा टवका सुद्धा उडला नाही। आणि मधल्या काळामध्ये आमदारांनी मंत्री असताना शिरोळ बंधाऱ्याची रिपेरी केल्या। आजही त्या भागावरून तुम्ही जाऊन बघा, 2 सुद्धा वर्षे झालेले काम होऊन एकाच पुरामध्ये वरचा स्लॅब होऊन गेला आहे। बर्गे घालता येत नाहीत आणि बर्गे घातलेच तर पाणी अडवू शकत नाहीत, धरणाच्या खालनं पाणी जातं आहे। ह्याला कामाचा दर्जा म्हणायचं का? तुम्ही आता वार्ताहर म्हणून त्या सगळ्या गोष्टीची तपासणी करा। त्यांनी किती खाल्लेत, त्यांनी किती कमवलेत हा माझा विषय नाही आहे। मात्र ज्यावेळेला नक्की सांगतो 2024ला आता आमदारकीची निवडणूक लागल्या, 2028ला पुन्हा कन्यागत महापर्व काळ यायला लागलं। हा विचित्र योगायोग आहे, हा दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे। आणि उद्याच्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर ह्या सगळ्या टक्केवारीचा जो आरोप खासदार साहेबांनी केला आहे, निश्चितपणे सांगतो काहीतरी तथ्य असल्याशिवाय आरोप झाला नाही। आणि आमदार झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा अगदी योग्य तपास आपण करू। धन्यवाद।